never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know it. मैं वापस आओ, फिर अपने गाओगे उसी की छाओगे के माके आंचल से आओगे दीवार से किसी ने काजल से किया जो आओ निभाओ। मैं एक दिन आऊँगा, मैं एक दिन आऊँगा, मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा। धन्यवाद संजय कल्याणी जी। थैंक यू। धन्यवाद सर। ना झुकने दिया तुमच्या पत्ता सोबत मिसळावे। ए खाली बैठ। अरे सर्वांना माझा नमस्कार। आपको बहुत बहुत भाई मैं एक्चुअली आई एम वेरी प्राउड टू बी इन महाराष्ट्र। मैं जब मुंबई आया तो मैं दिल्ली में 18 साल की उम्र तक रहा था। हालांकि बीच में 4 साल मैंने मुंबई में पढ़ाई की थी, फिल्मों में काम किया था 80 से 84 तक। फिर 91 में सिंगर बनने के लिए मैं जब मुंबई आया तो मुझे लगा मैं अपने घर आ गया। लिटरली मुझे लगा मैं घर वापस मुंबई आया। मुझे यहाँ के लोग, यहाँ का वर्क कल्चर, यहाँ की तमीज, यहाँ का डिसिप्लिन, यहाँ की पुलिस, मतलब क्योंकि मैं दिल्ली में रह चुका हूँ, मुझे मालूम है फर्क क्या होता है। इसलिए तो मैं आज इतना इमोशनल, आई वाज जस्ट ट्राइंग टू बी ए लिटिल लेस इमोशनल, वरना मैं गा नहीं पाता। क्योंकि ये गाना मेरे लिए बहुत बहुत इंपॉर्टेंट गाना है। जब मैंने इसको 30 ईयर्स बैक पहले गाया था, मैं 52 का मैं हूँ। उस समय जब मैंने गाया था तब मैं 21 ईयर्स ओल्ड था। तो मैंने 21 साल की उम्र में गाना गाया था और ये गाना मेरे लिए इतना इम्पोर्टेंट रहा था उस समय, क्योंकि उसके पहले मुझे गाने मिल रहे थे लेकिन इम्पोर्टेंट गाने नहीं मिल रहे थे, जो महत्वपूर्ण गाने होते किसी फिल्म के। इस गाने ने मुझे एक रिलायबल गायक का मुझे ओहदा दिया, स्थान दिया। लोग मुझ पर विश्वास कर पाए कि इसको अगर डिफिकल्ट गाना भी दिया जाए तो ये गा सकता है। और इसमें बहुत बड़ा मैं धन्यवादी हूँ आनंद मलिक साहब का, क्योंकि 21 साल के बच्चे पे सॉन्ग देना इतना बड़ा गाना बहुत बड़ी बात है। ही मस्ट हैव हैड लॉट ऑफ ट्रस्ट इन मी। तो ये उनका बड़ा है। और आज इस गाने को फिर से इतने सालों के बाद में, फिल्म आई थी 97 में, गाया था 95 में मैंने। और इसको जो आपने बेहतरीन बजाया है, वर्ल्ड क्लास बजाया, वर्ल्ड क्लास। मैं आपको बोल रहा था कि ये बड़ा मुश्किल साज है, जो आप ये सब साज मिलते नहीं इंडिया में ऐसे अच्छे बजाने वाले। तो आप लोग जो काम कर रहे हैं बहुत मुश्किल और बहुत अच्छी तरीके से कर रहे हैं। तो आपका आपको बहुत बहुत शुभकामनाएं आपके इस टैलेंट के लिए। बॉर्डर 2 बस अभी आने वाली है। ये गाना आपने मेरे ख्याल से आधा स्किल ऊपर दिया है ना ओरिजिनल से। हाँ देखा, फंसा दिया आपने मुझे। तो मैं कोशिश करूँगा थोड़ा सा गाने की। मैं बैठे बैठे समझ गया था कि थोड़ा ऊंचा है ओरिजिनल से। चलिए आप बजाए, आप मुझे, आप मेरे बॉस है, आप बताइए मुझे कब स्टार्ट करना है। आपल्या वरिष्ठांनी किंवा आपण ज्या खात्यामध्ये भरती झालेला आहे त्या खात्याच्या संदर्भात खात्याच्या प्रती जे कामकाज असतं ते कामकाज निष्ठेने पार पाडून त्याच्याबरोबर कर्तव्य करीत असताना आपलं कर्तव्य प्लस समाजाची सेवा आणि त्याचबरोबर जसं बॉर्डरमध्ये आपल्या कुटुंबा कुणीतरी आपण कर्तव्य करीत असताना
घराकडे ओढ पण असती. त्या हिशोबामध्ये एक माझा किस्सा आहे की 2007 मध्ये मी आतापर्यंत टोटल 14 वेळेस नक्षल भागामध्ये ड्युटी करून आलेलो आहे, 1991 ते 2023 पर्यंत. आणि या कालावधीमध्ये 2007 ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती म्हणून एक नवीन तालुका आहे आणि जिवतीपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर एक गडचांदोर म्हणून आहे, मोठी तिथं याची सिमेंटची फॅक्टरी आहे. तर मी त्या ठिकाणी असताना, ज्योतीला असताना तिथं रेंज वगैरे काही नसायची, म्हणून मी प्रत्येक दिवशी गडचांदोरला 50 किलोमीटर जायचो, 50 किलोमीटर यायचो. यासाठी यायचो की त्यावेळेस 27 मे 2007 ला एक MPSC ची परीक्षा होती आणि त्या परीक्षेसाठी माझी वाईफला मी बसवलं होतं. बा, अतिशय गरीब घराण्यामधली मुलगी आहे, आजही घरी गेलं तर खायला नसतं अन्न. मग अशा वेळेस मी 50 किलोमीटर जायचो जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते जिवती, आणि प्रत्येक दिवशी एक तास एक सब्जेक्टचे क्लास द्यायचो. आणि असा पूर्ण कालावधी मी जेवढे 3 महिन्याचा कालावधी होता त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मी माझ्या वाईफला शिकवलं आणि त्याच्यामधून आज ती यशस्वी झाली आणि आज त्या ह्याच्या MPSC मधून सिलेक्शन होऊन आज अन्न व नागरी पुरवठामध्ये नोकरी करते. ही झाली कर्तव्य करीत असताना कुटुंबाकडची ओढ. त्याच्याबरोबर नक्षल भागामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी कर्तव्य करीत असताना ज्या कुटुंबामधले आई, वडील, बहीण, भाऊ यांचा नक्षलवाद्यांनी यांना मारलेलं आहे, असे मी त्या गावामध्ये जाऊन सर्वे करायचो. आणि जे 10वी आणि 12वी पास शिकलेले जे मुलं आणि मुली आहेत यांना मी प्रत्येक टर्मला, ज्याच्या वेळेस मी नक्षल भागामध्ये ड्युटीला जायचो, त्यांना तिथं क्लास वगैरे घ्यायचो. जो गरगरीब, ज्याला घरामध्ये काही कुणीच म्हणजे म्हातारे आहेत, कुणी आधार नाही, अशा ठिकाणी त्यांना काही अन्नदान करायचो, कपडे द्यायचो, सणावाराला त्यांना मदत करायचो. आणि 2008 मध्ये बिजेपार म्हणून एक गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रदीप देशपांडे SP असताना तिथं मी एक शिबिर घेतलं. त्या शिबिराला पहिले क्लास होते माझे तिथं, आणि त्यावेळेस 81 मुलं मुली मी तिथं क्लासमधून गोळा केले आणि त्या क्लासमधून 51 गोंदिया जिल्ह्यामध्ये 51 मुलं त्या पोलीस भरतीमध्ये झाले. आणि त्याच्यापैकी राहिलेले 30 जी मुलं होते ती गडचिरोलीला भरती झाले. असे 81 मुलं माझ्या पहिल्या 2008च्या बॅचमध्ये भरती झाले. असे प्रत्येक टर्म मध्ये जवळजवळ 250 ते 300 पर्यंत गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये माझ्या क्लासच्या माध्यमातून किंवा आज मी सेवा केली, त्या सेवेच्या माध्यमातून आज प्रशासनामध्ये गोरगरिबांचे मुलं आणलेले आहेत. असे मुंबईमध्ये पण भरपूर मी कर्तव्य करीत असताना आपलं कर्तव्य सांभाळून सेवा केलेली आहे. आणि त्या सेवेचेच फळ आता 12 डिसेंबर 2025 रोजी मला महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप अवॉर्ड दिल्लीला मिळालेला आहे. तर सांगायचे की आपलं कर्तव्य सांभाळून, आपलं कर्तव्य प्लस समाजप्रती सेवा, त्याचबरोबर आपण कुटुंब, हे त्रिवेणी संगम कसा आपण साध्य करतो हेच या माध्यमातून मी सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय रामचंद्र नागरगोचे सर. साहेब, आज सोनू निगम सर आपल्यामध्ये हजर आहेत आणि त्यांचं सगळ्यात पहिली ओळख त्यांनी आपल्याला सांगितली, जी आपल्याला माहीत झाली की हु इज सोनू निगम. हा, ते बॉर्डरमध्ये ते एक गाणं आहे, ते खूप छान आहे, खूप मस्त आहे, ते म्हणणारं कुणीतरी गायक, अशी त्यांची ओळख झाली आणि आज ते आपल्यामध्ये आहेत. तर कर्तव्य काय, कर्तव्याची जाणीव काय, हे मला केव्हा कळालं याबद्दल एक किस्सा आहे. माझा नाहीये, माझा त्यात काहीच रोल नाहीये, पण माझे जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून मी हे शिकले. एक सर होते मला, पोलीस निरीक्षक. मी मुंबईमध्ये नवीन आहे, माझी आतापर्यंतची सर्व्हिस गावाकडे झाली. गावाकडे कसं असतंय, एक मुख्यालय म्हणजे एक SP ऑफिस आणि त्याच्यापासून 50-60 किलोमीटर लांब अंतरावर छोटे पोलीस स्टेशन्स असतात. असं एक पोलीस स्टेशन आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, अक्कलकुवा. खूप ट्रायबल एरिया. ते लोक जी भाषा बोलतात ती आपल्याला कळत नाही, आपण जे मराठी बोलतो हे त्यांना कळत नाही. मग आपल्याला ट्रान्सलेटरची गरज असते. ट्रान्सलेटर पोलीस पाटील, सरपंच, गावातले शिकलेले लोक ते आपल्याला मदत करतात. त्या गावामध्ये एकदा झाला कम्युनल राईट. परिस्थिती खूप भयंकर होती. आम्ही सगळे तिथे हजर होतो.
पोलीस स्टेशनला स्टाफ होता 60-70 अंमलदार आणि आम्ही 3 ते 4 अधिकारी. अशा वेळी आम्हाला मदत मिळण्यासाठी 50 किलोमीटर लांबून मदत येणार होती. 200-300 लोकांचा मॉब रस्त्याने पळत होता, हातात त्यांच्या हत्यारं होती आणि छोटंसं गाव होतं आणि आम्हाला त्याची भाषाही येत नव्हती. जे 2-3 गावातले महत्वाचे लोक होते ते आम्हाला मदत करत होते, सांगत होते की मॉबची सायकोलॉजी काय आहे आम्हाला, कारण त्यांची भाषाच समजेना. एवढ्या पॅनिक सिच्युएशन मध्ये सगळे धावपळ करत आहेत आणि आमची टीम काम करते. आम्ही काम करत आहोत, पोलीस जसं आपण नेहमी काम करतो तसं. आम्हाला गाईड करायला कोण? आमचे PI सर, कारण त्यावेळी तेच तिथे लीडर होते. ते आम्हाला सूचना द्यायचे, आम्ही तसं पटापट काम करायचो. आमच्या सरांना एक फोन आला आणि सर एकदम स्तब्ध 10 मिनिटांसाठी काहीच बोलेना झाले. आम्हालाच कळत नव्हतं की आता करायचं काय, सिच्युएशन हँडल कशी करायची. आम्ही नवीन खात्यामध्ये, जसं बॉस सांगणार तसं आम्ही करणार, पण आता तेच काही बोलेना झाले होते. मग त्यांनी पाणी बॉटल मागवली, तोंडावर पाणी मारलं, थोडं पाणी पिलं आणि परत सूचना, असं करा तसं करा, हे करा ते करा. मग आम्ही पटापट आरोपी अटक केले, गुन्हे दाखल केले. खूप पटपट काम सुरू होतं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, सरांना वारंवार फोन येत होते आणि सर आम्हाला समजायचं की तो फोन आल्यावर ना सर थोडं प्रेशरमध्ये राहायचे. काय होतं आम्हाला माहित नव्हतं, कारण फोनवर आम्हाला त्यांनाच ऐकवायचं ना, आम्हाला नव्हतं समजत. मग थोड्या वेळाने आम्हाला हे रिअलाइज झालं की फोन आल्यावर आमचे सर डिस्टर्ब होत आहेत. मग आम्ही थोडं सरांवर पण लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं की नेमकं होतं काय. तेव्हा आम्हाला समजलं सरांची तरुण मुलगी, 18-19 वर्षाची तरुण मुलगी, तिचा 4 चाकीचा अपघात झालेला आहे आणि तिला पायापासून खाली कुठलाच अवयव काम करत नाहीये. आणि सर मॉब हँडल करत होते, गुन्हे दाखल करून घेत होते आणि आरोपी अटक करून घेत होते. हे सगळं एकाच दिवशी झालं. आम्हाला 2 दिवसांनी माहीत पडलं. आम्हाला जर 2 दिवसांनी माहीत होतंय तर आमचे जे सिनियर्स आहेत, आम्हाला जे मार्गदर्शन करत होते, आमचे SP साहेब, आमचे ॲडिशनल SP साहेब आणि आमचे DYSP सर, यांना त्यांनी कोणालाच काहीच सांगितलं नाही की माझ्या घरी ही कंडिशन आहे, माझ्या घरी असं असं झालेलं आहे. मग 8 दिवसांनी आमच्या पोलीस स्टेशनला सदर गुन्ह्यासंदर्भात मीटिंग सुरू होती. आमचे पोलीस अधीक्षक सर आमच्या ऑफिसमध्ये होते, सगळं डिस्कस करत होते की हा जो सिच्युएशन बदललेली आहे याला आपण कसं कंट्रोल करू शकतो, याच्यात आपण काय ठीक करू शकतो. त्या मीटिंगमध्ये पुन्हा एकदा फोन वाजला. सर बाहेर गेले, फोनवर बोलले. दरम्यान आमचं नाही काही राहावे ना. आता जेव्हा तुम्ही गावापासून लांब असता तेव्हा तुमच्या पोलीस स्टेशनचे जसे इथे सिनियर असतात तसे तिथे पोलीस निरीक्षक असतात, तेच तुमचे कुटुंब प्रमुख असतात. आणि आमचा कुटुंब प्रमुख एवढ्या त्रासात आहे म्हणल्यावर आमच्याकडून काही राहवलं गेलं नाही. आम्हीच सरांना हळूच सांगितलं की सर असा असा प्रकार आहे, म्हणून सरांना फोन येत आहेत, घरी असं असं घडलेलं आहे. मग आमच्या SP सरांनी त्यांना म्हणलं की साहेब तुमच्या घरी एवढा मोठा प्रकार झाला, एवढा मोठा किस्सा घडला, तुम्ही आम्हाला सांगितलंही नाही, असं कसं. त्यांना तुमची गरज आहे, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलीला तुमची गरज आहे. त्यावेळी त्या सरांचं उत्तर, सर म्हणाले, सर तिचा झाला अपघात, ते तिच्या नशिबात होतं, त्याच्यानंतर तिच्यावर होणारा उपचार हा डॉक्टर करणार आहे. मी वडील म्हणून एवढंच करू शकतो की मी तिच्या दवाखान्याचा खर्च उचलावा. पोलीस म्हणून माझं कर्तव्य या क्षणाला इथे आहे. या गावामध्ये मी इन्चार्ज आहे, मी प्रभारी आहे. या गावाचं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं माझी जबाबदारी आहे. मी हे गाव असंच सोडून जाऊ शकत नाही, कारण ती जर माझी मुलगी आहे तर या गावातला राहणारा प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबातला सदस्य आहे. त्या दिवशी आम्हाला रिअलाइज झालं की कर्तव्य काय आहे आणि ते बजावण्यासाठी जिगर काय असतं. फक्त युनिफॉर्म मिळाला आणि मला कागदावर लिहून दिली की ही तुझी कर्तव्य आहेत आणि ती मी पाळणार, तसं होत नाही. पॅन्डेमिकमध्ये असंच सेम, तेच आमचे प्रभारी. मला फोन आला घरून की घरात माझ्या आईवडील आणि लहान भाऊ 3 पॉझिटिव्ह आहेत आणि बाबा म्हणजे कंडिशन खूप खराब झाली म्हणून त्यांना ॲडमिट केलेलं आहे. मग
मलाही वाटलं मी पण घरी जावं, पण मी अशा ठिकाणी पोस्टिंगला होती, सांगितलं भाषा कळत नाही, काय नाही काहीच नाही. माझ्या पोलीस स्टेशनला पोलीस लाईन होती, तिथे अंमलदारांना राहायला सोय होती. मोजून 60-70 लोकांचा स्टाफ. 60-70 लोकांपैकी आमचे 45 ते 47-48 अंमलदार एका पोलीस लाईनमध्ये राहायचे. आणि पॅन्डेमिकमध्ये काहीतरी रिझल्ट आला, आमची संपूर्ण पोलीस लाईन क्वारंटाईन झाली. उरले 12 ते 13 अंमलदार काम करायला आणि 4 अधिकारी होते, त्यातले 2 अधिकारी सुद्धा क्वारंटाईन. आमचे सिनियर सर आणि आम्ही 2 अधिकारी. आम्ही बचावलो, आमचे रिझल्ट ठीक होते, आम्ही क्वारंटाईन नव्हतो. पोलीस स्टेशनला आता काम करेल कोण ना? तुमचा 80% स्टाफ कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन झालेला आहे. काम करायला कोण पोलीस स्टेशनमध्ये? आणि आपण फोन आहेत, आपण सगळेच घरी सांगत असतो, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय. आई मी खूप बिझी आहे, माझ्यावर खूप जबाबदारी आहे, मला सगळं पोलीस स्टेशन बघायचं आहे, आम्ही 2-3च अधिकारी आहोत, खूप कमी अंमलदार आहेत, आम्ही खूप काम करत आहोत. आपल्याला खूप हे असतंय घरी सांगायला की मी किती छान काम करते म्हणून. मी पण तसंच सांगायची, मी असं काम करते, तसं काम करते. माझे बाबा ऍडमिट झालेत, जेव्हा बिल भरायची वेळ आली तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की तुझे बाबा 4 दिवसापासून ऍडमिट होते, आता तिथे बिल भरायचंय. म्हणलं मग तुम्हाला सांगितलं का नाही? मी आली असती ना लगेच. मग ती म्हणते तुझी इथे काय गरज आहे, तुझं काम तर तिथे आहे, तू तिथे तुझं काम कर, इथे आम्हाला मदतीला आजूबाजूला खूप लोक आहेत, तुझं काम आमच्या परिवारासाठी एवढंच आहे, तू जिथे आहे तिथेच काम कर, आम्हाला इथे मदतीला खूप लोक आहेत. एकदा तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव झाली की तुम्हाला काम करणं सुद्धा सोपं होतं. त्यासाठी तुमचं खूप खूप अगदीच असं कुठेतरी मन अडकून नाही राहत. म्हणून तुम्हाला जशी तुमचे अधिकारी मिळतील तशी तुमची घडवण होते. मी तुम्हाला जो किस्सा सांगितला ते सर आता रिटायर झाले आणि मला इथे आवर्जून त्यांचं नाव घेऊ वाटतं. त्यांचं नाव होतं पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे. थँक्यू. तालियां हो जाइए. आदरणीय सोनू जी पद्मश्री से सम्मानित हमारे आज के गेस्ट सोनू निगम. और इसके बाद आदरणीय मैडम विनीता साहू अपर पुलिस आयुक्त. इसके बाद मैं आमंत्रित करता हूं आदरणीय श्री आनंद भोईटे पुलिस उपायुक्त. इसके बाद मैं आमंत्रित करता हूं आदरणीय श्री अनिल आवाड सहायक पुलिस आयुक्त. और सबसे आखिर में आमंत्रित करता हूं आदरणीय श्री रामचंद्र नागरगोजे सहायक पुलिस आयुक्त. अतिशय चित्तथरारक असे गडचिरोलीमधील प्रसंग आपण या ठिकाणी सांगितले. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या सर्वांसाठी. अगदी कमी वेळामध्ये हा प्रोग्राम या ठिकाणी आपण सक्सेसफुल केलेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावे आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वोट ऑफ थँक्स करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय श्री अनिल आवाड सर. श्री संजय कल्याणी पोलीस निरीक्षक बँड मास्टर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर. सोनू निगम सरांनी त्यांच्या आवाजाचा जलवा दाखवला आहे. सरांचं धन्यवाद सर. पुन्हा एकदा जोर. यहाँ पर सेंटर तो सेंटर में सर एक क्या करेंगे.
इसके साथ जाएगा ना गाड़ी में हो जाता है। सोनू सर एक्सक्यूज मी सर सर देख भाई देख नीचे देख अंदर मत जाओ सब लोग फोटो वाले इधर ही हाँ साहब सोनू सर ये तो
काय थोडा दादा अरे साईड हट रे भाई बाबा एक मिनिट मोबाईल पुढे सर समोर मोबाईल किसका है या थँक्यू ही उंची आहे ज्यांच्या प्रत्येक सुरात भावनांची रुंजून आहे ते नाव म्हणजे आदरणीय सोनू निगम. जोरदार टाळ्या वाजवून यांचे स्वागत करूया. मी विनंती करतो आदरणीय विनीता साहू मॅडम अपर पोलीस आयुक्त, आदरणीय श्री आनंद बोईटे सर पोलीस उपायुक्त यांनी सोनू निगम यांचे स्वागत करायचे आहे. आदरणीय विनीता साहू मॅडम, आदरणीय श्री आनंद बोईटे सर हे पुष्पगुच्छ देऊन सोनू निगम यांचं स्वागत करतात. सोनू सर इधर थँक्यू. आज आपण इथे जमलो आहोत ते एका ऐतिहासिक आदरणीय विनीता साहू मॅडम यांनी आदरणीय सोनूजी सरांवर त्यांना साथ देत आहेत बँड मास्टर पोलीस उपनिरीक्षक श्री गौतम जानू सावंत. या बँड पथकाबद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देतो. महाराष्ट्र पोलीस ब्रॉस बँड या संघाने एकूण 2 चषक, 2 सुवर्ण, 1 रौप्य अशी आणि 4 कांस्य पदक अशी जिंकण्याची उल्लेखनीय ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. जोरदार टाळ्या वाजूया. त्याचबरोबर या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस निरीक्षक श्री संजय कल्याणी सर. हे बृहन्मुंबई पोलीस दलात नेमणूक होण्यापूर्वी भारतीय नौसेना वाद्यवृंद पथकात कार्यरत होते. भारतीय नौसेनेत कार्यरत असताना त्यांच्या नैपुण्य त्याचबरोबर आदरणीय सोनू निगम
मुंबई पोलीस महानिवडणूक पथक यांनी अतिशय सुरेल असं या ठिकाणी संगीतमय वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. सन 1997 साली जेव्हा बॉर्डर पडद्यावर आला तेव्हा या गाण्याने 10 मिनिटाच्या अवधीतच संपूर्ण देशाचा इतिहास आणि जवानांच्या मनातील व्यथा या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात मांडली होती. सोनूजी, तुमच्या त्या आवाजातील आर्तता आजही आम्हाला सीमेवर उभ्या असलेल्या या जवानांच्या पात्राची आठवण करून देतात. या ठिकाणी आपण या वाद्यवृंद पथकाचा संगीतमय या ठिकाणी आपण ऐकलेलेच आहे. तर आपण सोनूजींचा आवाज ऐकू इच्छिता का? आपला आवाज येत नाही, सोनूजींचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे का? मी माननीय सोनूजी यांना विनंती करतो